नीट पेपरफुटी प्रकरणी मुदखेड काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. दिव्य भारत बीएसएम न्यूज मुदखेड. प्रतिनिधी साहेबराव गागलवाड. देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा नीट संदर्भातील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुदखेड शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार दिनांक मे 20 रोजी मुदखेड तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार डॉक्टर आनंद देवळगावकर यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. देशभरातील लाखो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न डोळ्यांत साठवून नीट परीक्षेची तयारी करत असतात. मुदखेड काँग्रेस कमिटीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत राजकीय व सामाजिक पातळीवर जागरूकता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने कठोर व तातडीची पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. देशातील शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता व प्रामाणिकता अत्यंत महत्त्वाची आहे. नीट पेपरफुटी प्रकरणासारख्या घटना केवळ एका परीक्षेपुरत्या मर्यादित नसून त्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे ही काळाची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी साहेबराव गागलवाड. अनेक विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करून या परीक्षेसाठी अभ्यास करतात. मात्र अलीकडे उघडकीस आलेल्या कथित पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले असून परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी नाराजी व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना म्हटले की, देशाच्या शैक्षणिक व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा असलेला विश्वास टिकवून ठेवणे ही शासनाची जबाबदारी आहे. जर अशा प्रकारे परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार होत राहिले तर प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन भ्रष्ट प्रवृत्तींना खतपाणी मिळेल. त्यामुळे या प्रकरणातील दोषींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अत्याधुनिक तांत्रिक यंत्रणांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेत अधिक मजबूत सुरक्षा यंत्रणा उभारली जावी. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र चौकशी यंत्रणा स्थापन करून दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये, अशी मागणीही करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला मानसिक तणाव लक्षात घेऊन शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, असेही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आणि असुरक्षिततेची भावना वाढत असून अनेक विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा, नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींना कठोर शिक्षा द्या, अशा घोषणाही दिल्या. निवेदन स्वीकारताना तहसीलदार डॉक्टर आनंद देवळगावकर यांनी शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी निवेदन पुढे पाठवण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आंदोलनात्मक निवेदनावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये माजी नगरसेवक गोविंद गोपणपल्ले, माजी नगरसेवक गंगाधर डांगे, जिल्हा काँग्रेस सहसचिव गिरीश अप्पा कोत्तावार, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, विश्वनाथ पाटील पवार, रमेश बोडके, विठ्ठल आचार्य, वेदांत शेवटे, सुरेश पाटील ढगे, अनिस भाई, माणिका पाटील मुंगल, गोपाळ पाटील पवार यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.